आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने अखेर मनोज जरांगे पाटील यांनी शेवटचं हत्यार उपसलं आहे। लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली, कोणत्याही राजकीय पक्षांना पाठिंबा दिला नाही। मात्र आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची अंमलबजावणी झाली नाही तर मी विधानसभेच्या 288 जागा लढवणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे। मनोज जरांगे यांच्या या मोठ्या घोषणेमुळे राजकीय पक्षांना घाम फुटणार असल्याचं बोललं जात आहे। आता 5व्या टप्प्यात सुद्धा निवडणूक आहे। त्या 5व्या टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठीमागे झालेल्या टप्प्यातही मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही। महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा अपक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या, कुठले दुसरे धरातून वंचित असतील, सगळे कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही। समाजाच्या खांद्यावर जबाबदारी, समाजानं ज्याला सहकार्य त्याला सहकार्य करावं।